श्री स्वामी समर्थ. फायनली या दोघीला आज रेडी केलं. किती घेऊन दिसत माझ्या पुरी बघा. आणि आज आमची देविका चालू होती की तू सोडायला येऊ नको, पप्पासोबत जायचं. मग मी खुशीला घेऊन गेली आणि ती देविकाला घेऊन आली. आणि सगळ्यात अगोदर दोघी झाल्या होत्या बरं का स्कूलमध्ये. नंतर म्हणलं चला महादेवच्या मंदिर जावं. आज सोमवार होतं, असं पण आपलं काही दररोज येणं होत नाही, तर आज आले तर जाऊया. तर मस्त छान असं दर्शन घेतले आणि घरी आले. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर हे बघा, आता आज देविकाचे आणि खुशीची पुस्तकं आणले बरं का. घ्यायचे होते बरं का मला देविकाला, कारण ती मोठ्या गटात आहे आणि खुशीनं छोट्या गटात आहे. तर टीचर पण बोलले होत्या फक्त देविकालाच घ्या, विधीची काही एवढी गरज नाही. पण आता एकीला घेतलं आणि दुसरीला नाही घेतलं असं कधी होणार आहे का आमच्यात. आता एकीला घेतलं होतं मी अगोदर, आमच्यात खुशीने तिथंच रडायला चालू केलं. आता खरं सांगायचं का, जेव्हा मी माझ्या शाळेत होती का तेव्हा आम्हाला सगळे पुस्तकं ते सगळे आम्हाला शाळेतच भेटायचे बरं का. पण आता ह्या दोघी पहिलीला पण नाही गेले बरं का, छोट्या गटात मोठ्या गटातच आहे दोघी. पण त्यांना आता पुस्तकं विकत घ्यावं लागतं. एकीचे घेतले बघा 475 रुपयाचे आणि दुसऱ्याचे घेतले 530 रुपयाचे. तर सगळे 1000 रुपयाची पुस्तकं बघा. हे बा, ह्या दोघीला पुस्तकं घेतले बरं का. आता आम्ही खरं तर आमच्या देविकाचे टीचर बोलले फक्त देविकाला घ्या, विधीला घेऊ नका, कारण आता विधीनं छोट्या गटात आहे म्हणले तिला काही एवढी गरज नाही. आणि तिच्याच पुस्तकाची जास्त प्राईस होती बघा, 530 रुपये होती आणि देविकाची 475 होती. देविकाचं खूप दिवसापासून चाललं होतं मग मला बुक घेऊन दे. आता ठीक आहे म्हटलं, जाऊ दे आज घेऊन देऊया म्हटलं. आणि हे बघा बुक तिच्या ही ड्रॉइंग कलरची ही मॅथ्स ॲक्टिव्हिटीची होत्या. आणि खुशीचं देविकाचं सेमच होते बरं का, पण तरी पण प्राईस माहीत नाही किती कशी लावली. तर ठीक आहे जाऊ द्या. नंतर छान असं मग त्यांचे बुक घेतले आणि टीचर बोलले जेव्हा आम्ही सांगताल का तेव्हाच त्यांना बुक द्या ना. पण आमच्या लेकरांचं कुठं दम निघतं, घेतलं लगेच म्हणलं लागलं आम्हाला लगेच कलर पेन आणून द्या म्हटलं. थांबा म्हटलं तुम्ही नंतर करू. आणि संध्याकाळी मस्त ना आज मनात आलं चला म्हटलं बाहेर बघितलं तर मस्त छान असे चिमकोचे पानं दिसली आणि चला म्हटलं बनवूया. तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते सांगा. आणि आमच्याकडे तर गावाकडे म्हणजे माझ्या माहेरीने ह्याला चिमकोरीचे पानं म्हणतात. आता इकडं काहीतरी म्हणतात ना, त्यात सध्या ते हटवत नाही. आणि छान असं मग 4च पानं दिसले म्हटलं चला चौघाला एक एक केलं. नळाखाली खूप माती होती तर मग चांगलं धुवून घेतले बरं का. लगेच म्हटलं मी आता मिक्सरमध्ये हे मिश्रण कालवते. त्याच्यामध्ये लसूण टाकला, थोडेसे जिरे टाकले, हळद मीठ धने पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकलं. आणि लगेच मला मिक्सरमधून हे काढून घेतलं. आणि नंतर मग बेसन पीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि परत मग ते मिक्सरमधून काढलं. आणि त्याच्यात परत पाणी टाकून परत मिक्सरमधून काढलं बरं का. म्हटलं हाताने कुठं कालवत बसू, त्यामुळे मी मिक्सरमध्ये सगळं मिक्स केलं. आणि इकडं तवा गरम झालेलाच होता, भाकरी केल्या होत्या. म्हटलं चला त्याच त्यावरनं तेल टाकलं आणि लगेच मग आळूची पानं म्हणतात बरं का, या आळूच्या पानाला ना मी हे मग बॅटर बेसन ते लावलं. आणि छान असं म्हटलं चला आता याची घडी घालून घेते. आता आमच्या इकडं ना असंच लावतात बरं आणि लगेच टाकतात बरं का, अशी घडी घालत नाही. पण इकडली पद्धत म्हटलं चला ह्याला मग घडी घातली आणि खालून वरून दोन साईडला ना बेसन लावलं आणि लगेच मग तव्यावर टाकलं बघा. एकदम छान असं मस्त खरपूस भाजलं होतं आणि एवढं छान वास येतं. फक्त ह्याच्यात थोडंसं जर तिळ असते ना अजून छान वास आला असतं बरं का, पण ते सध्या नव्हते. पण म्हणलं जेवढं आहे तेवढंच करते. आणि तर आमचं पान लगेच आम्ही गरम गरम खायला घेतलं बरं का. खरं तर गरम खाण्यालाच ही मजा आहे बरं का. तर चला आम्ही पण आता गरम गरम खाऊन घेतो. भेटू असं पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.